संतांचं वर्णन करत आहेत. काही माध्यमामध्ये संतांचं चिंतन संतांना समजणं एवढं सोपं. पाठीमागे एकदा बोलतो मला परतही बोलून जातो ऐका की संतांचं वाङ्मय अजून संत आपल्याला कळले नाही. अजून संत आपल्याला कळले नाही. वाङ्मय घेतात वाचावी डोळा वाचावी. आता बरोबर आहे वाचावी पण वाचायला पाहिजे का नाही. वाचावी वाचायला पाहिजे का नाही. म्हणजे तू शाळेत गेला शाळा शिकला लगीन झालं वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी. ज्याला वाचता येत नसेल ज्याला वाचता येत नसेल त्यानं जरी वाचणाराची ऐकली त्याच्यावर माऊली करा. संतांच्या बऱ्याच गोष्टी संत नव्हते जगामध्ये माणसासारखे. संत माणसासारखे नव्हते. तुम्ही आम्ही माणूस असून तुम्ही वारं करायचं त्यांचं बोलणं असं म्हणत संतांच्या घरची नाताच्या घरची तुम्ही आहे म्हणून मी बसतो. म्हणून संत नव्हते जगामध्ये माणूस. पण बऱ्याच गोष्टी संतांचं वाङ्मय एवढं कळलं. संतांचे काही आपण इतके कूट आहेत कूट आपण कूट म्हणतो मी कूट कूट मुंगी उडा दिया आकाशी तिने किरले सूर्याची. कुठं आवाज आहे. मुंगी उडाली. मुंगी उडते का. मुंगी उडते का. पकाच्या इथे मुंगी उडाली. मुंगी केवढी असते. मुंगी केवढी असते बाळा सावल्यावर केवढी असते. मुंगी उडाली आकाश मुंगी उडाली तिने गिरली सूर्य थोर लवलाव झाला. मुंगी म्हणजे काय. मुंगी म्हणजे माया. हे परब्रह्म आहे. जेवण होतं पोटाचं काही
ती माता भगिनी उठत तेव्हा नव्हते कुठेच काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते बाई. या शून्य रूपी असणाऱ्या विश्वाला ज्याने निर्माण केलं त्याचं नाव भगवंत ते परब्रह्म. मग शून्यच होते बाई. शून्याला किंमत या शून्याला किंमत या सांगतो मी ते एक शून्य काढलं. या शून्याला किंमत इथं मोकळं एक शून्य काढलं आहे का? नाही ना. त्या शून्याच्या पुढे मी आता एक काढला. आता शून्याला किंमत आली का? किती झालं? त्याच्यापुढे एक काढलं. त्याच्यापुढे एक काढलं. त्याच्यापुढे एक काढलं. त्याच्यापुढे 10,000. सचिन मला पास का बाकी या शून्याला किंमत प्राप्त झाली कधी? त्याच्या अगोदर एक काढल्या नंतर. या शून्याला किंमत प्राप्त कधी होती? आपला तो एक म्हणून आजच्या जगद्गुरु तुकोबा स्वतः संत असताना नम्रतेने संतांचं वर्णन करताय. तुम्ही संत माया
आगे मी पतित निर्विवाद या अभंगात नम्र झाले होता तेने कोंडलेले नम्रतेने सांगायचं तुम्ही संत माय बाप कृपा प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे या अभंगाचा पहिला शब्द आहे तुम्ही शब्द गोड आहे शब्द कसा आहे आजे कसा आहे शब्द का महाराज शब्द गोड आहे तुम्ही हा शब्द उद्गार तुम्ही कोण म्हणता आपण तुम्ही कोणाला म्हणतो या संसारात आलेला जीव तुम्ही कधी म्हणतो मुलगा आपल्या वडिलांना तू म्हणतो का तुम्ही म्हणतो तू का तुम्ही बायको पत्नी आपल्या नवऱ्याला तू म्हणते का तुम्ही म्हणते मी काय बोललोच नाही तुम्ही म्हणते बरोबर ना एखाद्या आगावाचा म्हणते तू बापू एकदा मी जेवायला गेलो संत होती आणि संत सचिन महाराज जेवायला गेलो मस्त डायनिंग टेबलवर जेवण वाढल्यानंतर जोडीदार मी जेवायला बसलो आणि जेवायला बसल्यानंतर सुंदर असं जेवण चालू होतं आणि अजून आवाज आला अशोक चपाती आणू का बसायला पाहिजे तर जो बसत नाही ते महाराज मला अशोकराव ती तुमची बहीण आहे वाटत तुम्हाला बहीण आहे मग माझी पत्नी आहे मला तुम्हाला एक नाव लागणार द्या तुम्हाला महाराज म्हणून तर तुम्हाला आणले मला पण राहावं ना मी म्हणलं त्या ताई बाहेर आल्या पण मोकळे आल्या नाही चप्पल घालून आल्या पाहिजे मी म्हणलं ताई आपल्या नवऱ्याला एकेरी बोलू नये आपल्या नवऱ्याला एकेरी बोलू नये तिला राग आला पाहुणं कडाडली ती म्हणजे स्टँडअप हू आर यू गेट आउट मी आपला बाहेर आलो पेशींला हात धुतलं मला जोडीदार म्हणला महाराज त्या ताई काय म्हणल्या म्हणलं काय नाही म्हणल्या पुढल्या वर्षी जेव्हा ये म्हणल्या तुका म्हणे पतीची या मता अनुसरणी पतिव्रता जी पत्नी पतीच्या मताप्रमाणे वागते तशी पत्नी एखाद्या पुरुषाला मिळाली तर तो धर्म ह्यो म्हणला वय ग पाणी दे आणि त्यात म्हणली तुझा तू उठून पत्नी आपल्या पतीला तुम्ही काय म्हणते तर ऐका तू शब्द फोडा तू आणि मी अरे दादालो ती आपल्या नवऱ्याला सांगते आपल्या पतीला सांगते तू आणि मी एक भगवंत आहे म्हणून तुम्ही असं तुम्ही या शब्दात म्हणून आपली प्रमाण आहेत तुम्ही संकाधिक
शब्द आदर भाषेत वापरला. तुकोबराने आदरवाचा शब्द वापरला. तुम्ही संत माने मुद्दा असा आहे की तुम्ही उद्गार वाचक आहे, पण कुणाला वापरला? संत. संत संत कुणाला म्हणाला? मला संत कुणाला म्हणाला? साधक कुणाला म्हणाला? याचक कुणाला म्हणाला? भिकारी कुणाला म्हणाला? होईन भिकारी पंढरीचा वारकरी. होईन भिकारी शब्द जर विचारात घेतला, चिंतन जर विचारात घेतलं तर होईन भिकारी पंढरीचा. होईन भिकारी पंढरीचा जो कलेचा आविष्कार करतो त्याला काय म्हणायचं? कलाकार. पण जो कलेची साधना करतो, जो कलेची सेवा करतो, त्याच्या सरस्वती कृपा करते. पंढरीचा अरे वारकरी होणं एवढं सोपं नाही. भिकारी व्हायचं आहे. भिकार व्हायचं म्हणजे आपल्या घराला गाडी, आपल्या असणारे सगळे अहंकार विकार नाही स्वीकारायचे आणि होईन अधिकारी. मग याच्यात वेगळा साधक प्रमाणे बसत आहे. मग संत कोणाला? संत तोच जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. संत तोच जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या अंगात, ज्याच्या मुळात शरीरात दया हा गुण आहे. दया जी पुत्रा दयाशी तीच दास आणि दासी. जी आपल्या मुलाला दया तीच दास आणि दासी. अजून नाही कळलं? अजून सोपं करून सांगतो. जगद्गुरु तुकोबरायांना पंबाजी महाराजांना काठीने मारलं. सगळ्यांना दृष्टांत माहित आहे. सिद्धांत फार गोड आहे. पंबाजी मला काठीने मारलं. दुपारी मारल्यानंतर संध्याकाळी कीर्तन चालू झालं. कीर्तन चालू झाल्यानंतर समोर पंबाजी महाराज दिसत नाही. दया क्षमा तुकोबरायांनी विचारावं की सगळे टाकले, सगळे वारकरी आहेत, पण पंबाजी बाबा हजर नाही. तुकोबरायांनी कीर्तन थांबवलं. तुकोबरायांनी वाटेत तेल घेतलं आणि पंबाजी महाराजांच्या घरी गेले आणि हाक मारली, पंबाजी महाराज बाहेर या. पंबाजी महाराज बाहेर आले आणि विचारलं, रोज नेहमी तुम्ही माझ्या कीर्तनाला असता, नेहमी माझ्या सेवेला असता, पण आज तुम्ही सेवेला हजर नाही. त्याचं कारण मला सांगा. संत होणे एवढं सोपं नाही. याचं कारण मला सांगा. कारण सांगा. पंबाजी महाराज सांगितलं, महाराज मी कीर्तनाला आलो नाही, याचं कारण आहे का? आज दुपारी मी तुम्हाला काठीनं मारलं आणि काठीनं मारल्यामुळे मी तुम्हाला काठीनं मारलं याचा मला पश्चाताप झाला. त्याला झाला.
तुम्हाला कधी वयाचं का? मी काठीनं मारलं, मी काठीनं मारलं, त्याचा मला पश्चाताप झाला. मग बंबाजी मला विचारलं, तू का बरं आहे, तुम्ही कसा करता इथं आलाय? तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही इथं कशासाठी आलाय? माझ्या तुकोबाने गोड उत्तर द्यावं. तुकोबाने सांगितलं, ऐका महाराज. तुकोबाने म्हणजे, महाराज तुम्ही मला दुपारी काठीनं मारलं आणि काठीनं मारत असताना कदाचित तुमच्या हाताला वेदना होत आहेत, त्या वेदना होत असतील म्हणून तुमच्या हाताला तेल लावून मालिश करायला हवे महाराज, की ज्या माणसानं काठीनं मारलं त्या माणसाला सुद्धा क्षमा करतात, त्याला सगळं दुरुस्त होतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, गोड शब्द आहे का? तुकोबराय शब्द इतका गोड वापरतात. तुम्ही संत ए माय बाकर माय 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 शब्द गोड आहे. लेकराचे हित ऐशी कळवळल्याची जाती तरी रामा, या भूतलावर तुम्ही सगळे आई आहातच, पण या भूतलावर एक सुद्धा नाही का, या भूतलावर एक 16 वर्षाचं लेकरू पुरुष असून सुद्धा हे विश्व त्यांना माऊलीला सापडा. काय म्हणायचं? आई का मम्मी? आई. आ म्हणजे आत्मा, आई म्हणजे ईश्वर. प्रत्येकाच्या हृदयात असणारा भगवंत स्वरूप ईश्वर हा आई स्वरूप आहे. म्हणून आई, तुम्ही काय म्हणताय मम्मी? एक दिवस तुमच्या घरात पाहून काय तुम्ही संत माय बाप कृपावंत, आई अशा दोन अनाथाची माय. अनाथ ज्याला कोणीही नसतं महाराज, ज्याला आई नसतो, ज्याला बाप नसतो, ज्याला नातेवाईक नसतात, ज्याला कोणीही नसतो, जो निराधार असतो ना, त्यांच्यावर संत कृपा करतात. संत कृपा करतात. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, जे का रंजले गांजले त्याशी मुनी जो आपोले, तोची देव येतेची जाणावा. जाणा अनुभव वेगळा आहे. चला, जाणावा देव आपल्याला अजून कळला म्हणून तुम्ही संत माय बाप कृपा. तुम्ही संत आहे, तुम्ही
संत आहे माय बाप कृपा. तुम्ही वडील आहात, तुम्ही अनाथाचा नाथ जनार्दन, तुम्ही बाप आहात. बाप हा 5 प्रकारचा असतो सांगितलं माझ्या वेळेस येतो. भागवत या ग्रंथात 5 प्रकारचा बाप सांगितलाय. उपजली या बालकाचे पंचविधा जाण पिता त्याशी होय महाराज. नेता उपनेता भयापासून सोडवणारा आणि मरणाच्या यातून सोडवणारा असा 5 प्रकारचा बाप म्हणजे तुम्ही संत महाराज. नेतृत्व करावं शिकवतो तो एक बाप. भूमिका स्पष्ट जर केली तर आई वडील होणं एवढं सोपं आहे का? कितीही बाबा लेकरू सांभाळलं तरी ते म्हातारपणी उलट बोलल्याशिवाय राहत बाबा. खरं आहे का नाही? तुमचं तसंच, माझं काही वेगळं. मी माझ्या पोरला एकदा विचारलं, म्हणलं बाळा पोरगा म्हणून तुझा मला काय उपयोग आहे? पोरग एवढंच आहे पण लय आगाऊ आहे. म्हणलं महाराज बाळा तुझा मला उपयोग काय सांग. ते म्हणलं पप्पा बाबा तुम्हाला माझा आज उपयोग कळला नाही. म्हणलं मग कधी कळत? म्हणला तुम्ही मेल्यावर. मला जाळा आपला उपयोग आहे. कायमी पतित कीर्तिवान. पतित शब्द फार मोठा. पती म्हणजे सेवक, पतित म्हणजे साधक. कायमी पतित कीर्तिवान. साधक होणे एवढं सोपं नाही. संतांची सेवा महाराज एवढी सोपी, संतांची सेवा करणे एवढं सोपं. भक्ती विजय ग्रंथात एक दृष्टांत गोड आहे. कबीरदास महाराजांच्या घरी एकदा संत जेवायला आले. पतित शब्दाची पाहून व्याख्या आहे का? पतित कोणाला म्हणावं, सेवक कोणाला म्हणावं? संत जेवायला आले आणि संत जेवायला नंतर शेवटी संतांच्या घरी काय आम्ही सदैव आमचा कोणचा वार करी धनवान नाही पण प्रामाणिक निष्ठावान आहे. कबीरदास महाराजांनी सांगितलं आता आपल्याला संध्याकाळी भोजनाची सोय करायची आहे. संत घरात आले, संध्याकाळची वेळ झाली, जेवणाची वेळ झाली आणि कबीरदास महाराजांच्या पत्नीने आज बोलवलं आपल्या घरात आता काय शिल्लक नाही. कबीरदास महाराज म्हणजे शिल्लक नाही ना, आता काय करायचं? कमाल म्हणजे बाबा काय करायचं? काय पतित शब्दाची व्याख्या आहे का? आता काय करायचं? कबीरदास म्हणजे असं करूया, आपल्यात धान्य नाही, आपण जाऊया सावकाराच्या दुकानात जाऊया. तुम्हाला दृष्टांत माहित आहे, उत्तरात फार गोड आहे. सावकाराच्या दुकानात गेले, दुकान फोडलं. दुकान फोडल्यानंतर जेवढं धान्य आवश्यक आहे तेवढंच आणि घेऊन बाहेर आले. कमाल पाठीमागे राहिला. कबीरदास बाहेर आले आणि कमाल पाठीमागे राहिला. दोघंही आतमध्ये असताना कबीरदास महाराजांच्या मनात विचार आला, आपण हे सगळं चोरून घेतोय, हे सावकारला उद्या कळलं, त्यापेक्षा आता सांगूया काय पतित कीर्तिवान. याला संत म्हणायचे. ज्याच्या घरात चोरी करायचे, ज्याच्या बांधाची वैरण आणायचे त्याला जाऊन सांगायचं. कबीरदास महाराजांनी दरवाजा वाजवला, धाम दरवाजा वाजवला. सावकार जागा झाला. कबीरदास महाराज बाहेर आले आणि कमाल बाहेर पडणार एवढ्या त्या वाण्यानं त्या कमालाचा पाय धरला.
पाय धरला, पाय पकडला. आता आपण पकडले जाणार, आता आपण होणार, आता आपण सापडणार आणि आपण सापडल्यानंतर आपली समाजात प्रतिमा मलिन होणार. ही भावना तयार झाली. त्याच वेळी एका कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरितो आणि त्याच वेळी माझ्या कबीरदास महाराजांच्या मुलानं सांगितलं, बाबा मी अर्धा हात आहे अर्धा बाहेर आहे, माझं शिर दरवाजाच्या बाहेर आहे, तुम्ही तुमची तलवार उपसा. आणि तलवार उपसली आणि कमलाचं शिर तुम्ही त्याची कीर्ती ऐकणार नाही, सांगू शकत नाही. संत आई आहे, संत बाप आहे, संत तुमचा कृपा करतात. बरं ते संत याच पाहून भूमीत आले. अमेरिकेला का बरं जन्माला आले नाही? याच भारत देशात का जन्माला आले? बरं या महाराष्ट्रातच का जन्माला का आले? तर उत्तर आहे का महाराष्ट्र या राज्याची व्याख्या आहे का? महाराष्ट्र कुणाला म्हणावा? महाराष्ट्र कुणाला म्हणावं तर माझ्या तुकोबरायांच्या गळ्यातील विना म्हणजे महाराष्ट्र. माझ्या देऊचे माझ्या आनंदीचे ज्ञानोबाई म्हणजे महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या गोट्यातील गाळ म्हणजे महाराष्ट्र. वारकऱ्यांच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. आणि ऐका माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची कमरेची भवानी तलवार म्हणजे महाराष्ट्र. त्यांची कीर्ती काय सांगणार? बर तुकोबर आहे ते संत, आई आहे ते संत, बाप आहे मान्य आहे, व ते संत येतात कशासाठी?